नमस्कार मंडळी. आज ऐश्वर्याने मोठी गडबड केली आहे. आज तिने काहीतरी मोठा घोटाळा करून ठेवलाय. शेवटच्या फेरीमध्ये काय झालं, कसं झालं, सगळे गावकरी घाबरून बघतायत ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या स्वतः घाबरली आहे म्हणजे काहीतरी मोठंच झालंय. प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घाबरली आहे म्हणजे काहीतरी मोठा उद्योग केलाय तिने. काय केलाय ना ते या एपिसोडच्या शेवटी सांगते. त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 17 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय जानकी, ऋषिकेश, ओवी सगळे मिळून स्पर्धेसाठी प्रार्थना करतात. म्हणजे त्यांचं नाव वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये यावं म्हणून देवाजवळ साकडं घालतात. ओवीला आलेलं असतं टेन्शन. ओवी म्हणत असते की आई येईल ना ग तुमच्या दोघांचं नाव आज. आता ही जानकी म्हणते बेटा आता देवच ठरवेल आमचं नाव येणार की नाही. आता ही इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणत असते देवानी जरी ठरवणार ना तरी आज त्या जानकी आणि ऋषिकेशचं नाव येणारच नाहीये आज वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये. आता सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय करता, मागच्या वेळेला पण तुम्ही अशाच म्हणल्या होत्या. अहो दोन्ही वेळेला दादा आणि वहिनीचं नाव पुढे आलंच. अहो हारलो आपण ऐश्वर्या. तर आज ऐश्वर्या म्हणते काय सारंग जरा पॉझिटिव्ह बोलत जा ना. मागच्या दोन्ही फेऱ्या आपण तुमच्यामुळे हारलोय. बरं जाऊ द्या आता चर्चा नाही करायची मला. झालं ते झालं, गेलं ते गेलं. पण आज तसं होणार नाहीये सारंग. आज फायनल राऊंड आणि ही स्पर्धा आपणच जिंकायची आहे. अहो लकी ड्रॉच्या बॉक्स मधून त्या जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठीच काढून टाकलीये मी. नाव यायचा प्रश्नच येत नाही. सारंग म्हणतो अरे बरोबर आहे ऐश्वर्या, द्या टाळी. आता ऐश्वर्या म्हणते टाळी द्या काय टाळी द्या. अहो जानकी ऋषिकेशचं नाव नसेल ना तरी बाकीच्या कपलपासून सावध राहावं लागेल आपल्याला सारंग. सारंग म्हणतो बाकीचे कपल म्हणजे. ऐश्वर्या म्हणते अवंतिका आणि तो सौमित्र त्यांचं काही खरं नाहीये, त्यांना काही कमी समजू नका. मग आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी खऱ्याची साथ देव कधीही सोडत नसतो. आणि ओवी बेटा आपलं खरं काय आणि खोटं काय हे सगळं देवबाप्पाला कळत असतं बरं. त्यामुळे देवबाप्पा सगळ्यांना बरोबर काय हवं ते देत असतो. मग आता जानकी म्हणते बेटा विजय आपलाच असणार आहे, टेन्शन घेऊ नकोस. नक्की काहीतरी पॉझिटिव्ह होईल बघ आज ओवी. मग ओवी गणपतीचं नाव घेऊन म्हणते गणपती बाप्पा मोरया. आणि आता हे स्पर्धेला जाण्यासाठी सज्ज आहेत. आता इकडे बघा या सौमित्र आणि अवंतिकाचं काहीतरी तिसरंच चालू असतं प्रेक्षकांनो. म्हणजे ही जोडी पण तिसरीच आहे आणि यांचं चालतंय काहीतरी वेगळंच. आता हिची पिन लागत नसते साडीची म्हणून ती सौमित्राकडनं हेल्प मागते. ए सौमी मला पिन लावून दे ना रे साडीची. सौमित्र पिन लावून देतो आणि म्हणतो काय झालं अवंतिका तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. अवंतिका म्हणते अरे मला दादा वहिनीचं टेन्शन आलंय रे, त्यांचं नाव निघेल ना रे चिठ्ठीमध्ये. आता सौमित्र म्हणतो अगं मी पण मनोमन प्रार्थना करतोय दादा वहिनीचंच नाव निघावं म्हणून. अवंतिका म्हणते अरे पण मग नाही आलं दादा वहिनीचं नाव आज चिठ्ठीत तर. सौमित्र म्हणतो अवंतिका मग आपल्या दोघांना जिंकायचंय. जग इकडचं तिकडे झालं ना तरी चालेल अवंतिका, पण आज आपण दोघांनी जिंकायचंय. ऐश्वर्या सारंगला जिंकूच द्यायचं नाहीये. चल ठरलं आपल्या दोघांचं. दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. ठरलं असं म्हणतात. आणि सौमित्र म्हणतो आपण जेव्हा विनिंग अमाऊंट जिंकू ना तेव्हा ती अमाऊंट आपण जानकी आणि ऋषिकेश दादाला देऊ आणि ते सगळं ते शेतकऱ्यांसाठी वापरतील. अवंतिका म्हणते माझ्या मनातलं बोललास रे तू सौमी. बघा प्रेक्षकांनो या जोडीला कशाचा राग नाही, लोभ नाही, बिचारे क्यूट आहेत. तर पुढे बघा आता श्री आणि सौ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सगळे गावकरी तिथे मैदानात जमलेत. आपले लाडके अँकर अंशुमन विचारे तिथे आले आणि आल्या आल्या सगळ्यांना म्हणतात चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळे स्पर्धक पण आलेत आणि स्वागत करतात ते या स्पर्धेमध्ये. सुमित्रा एंटरप्राइजेस प्रस्तुत श्री आणि सौ. अंशुमन पुढे सांगतात की आपली स्पर्धा धुमाकूळ घालते. अख्ख्या महाराष्ट्रभर लोक त्याच्या रील बघतायत आणि काय 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 सगळे सोशल मीडियावरती जबरदस्त धमाका चालू आहे. हे पुन्हा एकदा आठवण करून देतात की या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकास 25 लाख रुपये मिळणार आहे. त्यामुळे सगळे जोरदार टाळ्या वाजवतात. ऋषिकेश जानकी तिथे आले. तर आता हे अंशुमन पुढे म्हणतात की आपल्या या जोडीने सगळ्यात जास्तीत जास्त गुण मिळवले त्यांचं स्वागत करूया. ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे टाळ्या. पण आता गावातले एकही जण टाळ्या वाजवे ना हे समोर आले तर. जानकी आणि ऋषिकेश आल्यानंतर सगळेच टाळ्या वाजवतात आणि शिट्ट्याही वाजवतात. पण आता टाळ्या वाजवा असं अंशुमन 3-3दा म्हणत असतात. नुसते सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. पण आता लगेच ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या दादा नका वाजवू देऊ कोणाला टाळ्या, पण आम्ही आहोत ना, आम्ही वाजवतो टाळ्या स्वतःसाठी. आणि दोघेही जण स्वतःसाठीच टाळ्या वाजवतात. अंशुमन म्हणतात वा 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 काय स्पिरिट आहे तुमचं. आता पुढच्या जोडीला आमंत्रित करूया अवंतिका आणि सौमित्र रणदिवे. आता हे तिघही भावंड एकमेकांच्या विरोधात खेळणारे प्रेक्षकांनो. अरे आज तो मजा आ गया. काय भारी दाखवलंय त्यांनी. म्हणजे तुम्ही क्रिकेट पाहताना जसं गुंगून जाता ना तसं तुम्ही हा गेम बघताना गुंगणार आहात आज टीव्हीवर. आता बघा
ही अवंतिका आणि सौमित्र तिथे आले तेव्हा जानकी त्यांना आधीच कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट देऊन टाकते. दोघे जण आता समोरासमोर उभे आहेत, पण आता वाईल्ड कार्ड एंट्रीची वेळ आली आहे. अंशुमन पुढे तेच सांगताय की फायनल जोडीसाठी एक ट्विस्ट पेरलेलाच होता, त्यामुळे तिसरी जोडी वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये प्रवेश घेणार आहे. अंशुमन यांनी आता स्पर्धेचं स्वरूप सांगितलंय की आता तिथे डब्बा आहे आणि त्यामध्ये 25 जोड्यांची नावं आहे आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्ती गुण मिळवून एक जोडी पुढे आली होती, त्या जोडीचंही नाव आहे. आता आपल्याला जास्ती उत्सुकता न ताणता स्पर्धेला सुरुवात करायची आहे, पण आता आधी आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्रीची चिठ्ठी काढावी लागेल. चला जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करूयात. जानकी आता मनात विचार करते, देवी आई आमचंच नाव त्या चिठ्ठीमध्ये निघू देत. अंशुमन म्हणतात, ऐश्वर्या मॅडम तुम्हाला वाटत असेल ना मी पुढे येऊ का, मी चिठ्ठी काढू का, तुम्ही म्हटलं नाहीत काही आज मी येऊ का पुढे. ऐश्वर्या म्हणते मी. मग आता अंशुमन म्हणतात, अहो गंमत केली तुमची, पण तुम्ही या स्पर्धेमध्ये जास्ती गुण मिळवलेत ना, त्यामुळे ही चिठ्ठी तुम्हालाच काढावी लागणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीची चिठ्ठी तुम्हीच काढणार आहात ऐश्वर्या मॅडम, चला पुढे या. आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यावरती सौमित्र आणि अवंतिकाला आले टेन्शन. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, पाहिलं का सारंग, आज आपलं नशीब किती जोरावर आहे, आज आपल्याच हाताने पुढच्या स्पर्धकाचं नाव निघणार आहे आणि आपण जिंकणार आहोत सारंग. सारंग म्हणतो, हो ना, आणि वहिनी दादाच्या नावाची तर चिठ्ठीच नाहीये त्याच्यात. ऐश्वर्या म्हणते, कशी असणार, काल रात्री मी काढून फेकून नाही का दिली. सारंग म्हणतो, हो हो हो. आता ऐश्वर्याला बोलवतात ते समोर की चला या मॅडम तुम्ही चिठ्ठी काढा. काल मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो शनिवारी की ऐश्वर्याने स्वतःच्याच हाताने स्वतःचा अपमान करून घेतलाय. अपमान काय, महा अपमान झालाय तिचा. ती पडली बदकन पुढे. बघा आता काय घडलंय. ऐश्वर्या आता इतकी शान मारते ना, त्या बॉक्सच्या जवळ जाते आणि चिठ्ठी काढताना खूप असा ॲटिट्यूड देते. आता मला चिठ्ठी काढायची आहे, आता मी चिठ्ठी काढणार आहे, असं करून जरा थोडं फारलेली केसांना झटके बिटके देते आणि एक चिठ्ठी अशी काढते त्याच्यातनं डोळे लावून. जानकी, ऋषिकेश, सगळे तिथले गावकरी त्यांचं असं हृदय थांबून बसलेत. हा आता काय होईल, कोणाचं नाव येईल, कोणाचं नाव येईल. आता थोडासा सस्पेन्स क्रिएट केलाय. अंशुमननी ऐश्वर्याच्या हातातनं ती चिठ्ठी घेतली आणि जजेसकडे नेऊन दिली आहे. ऐश्वर्या फुल कॉन्फिडन्समध्ये असते की जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठी निघणारच नाहीये, कारण ती चिठ्ठी फेकून दिली आहे तिने काल रात्रीच. ती मनातल्या मनात विचार करत असते, जानकी आता तुझं नशीब उजळणार नाही, ते उद्ध्वस्त होणार. सारंग पण पा कसं शांत मारतोय, बळजबरीच. आता पुढे पा सगळेजण दिल थांब के बैठे है. आता त्या जजेसनी चिठ्ठी हातात घेतली आहे. आता त्या जजेस पण जरा उत्सुकता वाढवतात बरं का. जजेस म्हणतात, खरं तर तुम्हा सगळ्यांना ही नावं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल, आनंद होईल, कारण ह्यांना ऐश्वर्या यांनी निवडलंय. मेन गोष्ट ही आहे, म्हणजे आता त्यांच्याच घरातल्या बाईने त्यांना निवडलंय. आता ते अंशुमन म्हणतात, मॅडम सांगा हो, लवकर सांगा, मला पण प्रेशर आलंय हो, काय काय नाव आहे पुढच्या जोडीचं. मग आता त्या मॅडम नाव घेतात. ही जोडी आहे ती म्हणजे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे. आता नाव घेतल्यानंतर सगळे जण एवढे आनंद साजरा करतात, गावकरी उड्या मारतायत, शिट्ट्या वाजवतात, या दोघांचा जय जयकार करतात. बघायला एकदम भारी वाटलं. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, क्रिकेट मॅच बघताल ना तुम्ही, अगदी तसाच थरार रंगवलाय त्यांनी. अरे मजा आ गया. पुढे बघा काय घडलंय. ऐश्वर्या पांढरी पिवळी पडली ना, काय यांचं नाव कसं काय आलं. आता तिला काही उमजे ना, तिच्या समोर सगळं गरगर गरगर फिरायला लागलंय. जानकी उड्या मारायला लागते, आमचं नाव आलं, येस येस आमचं नाव आलं, देवाने आमचं ऐकलं. अंशुमन म्हणतात, अरे भारीच की, सगळ्यात फेमस जोडी आली वाईल्ड कार्ड एंट्रीने. आता जानकी तिथे सगळ्यांसमोर ऋषिकेशला मिठी मारते. सारंग ऐश्वर्याला धरतो, ओ ऐश्वर्या आवाज कसं झालं. सारंगला पण काही सुधरे ना. ते जे काही ते ढमढम ढमढम ढोल ताशे वाजवताना प्रेक्षकांनो, त्यामुळे आपला जोश आणखीन जास्ती वाढतो. आता ही ऐश्वर्या हिला काही उमजे ना, तिच्या समोर सगळं खरंच गरगर फिरायला लागलेलं आहे प्रेक्षकांनो. जानकी आणखीन ॲटिट्यूड देते तिला, त्यामुळे तिचं जास्ती डोकं फिरलंय. ऐश्वर्याला असं वाटतं आता या जानकीला खाऊन टाकू का काय करू. आता जानकी आणि ऋषिकेश अजून जास्ती ॲटिट्यूड देतात, असे एकमेकांच्या हातात हात देतात. आता सौमित्र, अवंतिका सगळेजण हम साथ साथ है असं दाखवतात त्या ऐश्वर्याला, एकमेकांच्या हातात हात देतात, अभिनंदन करतात. ऐश्वर्या आता रडायचीच बाकी राहिली बिचारी. आता बघा पुढे काय घडलंय. सारंग अजून बुणबुण करतो तिच्या डोक्याशी आणि म्हणतो, काय ऐश्वर्या, तुम्हाला विचारणार होतो मी, रात्री तुम्ही चिठ्ठी फेकली का नाही. अहो हे अचानक कस काय यांची चिठ्ठी आली इथे. आता ऐश्वर्याला त्याच्या डोक्या म्हणजे बडबडीमुळे जास्ती डोकं दुखायला लागतं. आता ऐश्वर्या म्हणते, गप्पा बसा ना सारंग, बडबड बडबड करू नका माझ्या कानाशी, मी स्वतः यांच्या नावाची चिठ्ठी फाडून फेकली होती. नाही 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 नाही, गडबड आहे सारंग, गडबड आहे. ती इतकं फास्ट बोलते ना प्रेक्षकांनो. आता तिला काही उमजे ना काय करावं. तिने अंशुमनना आवाज दिलाय आणि म्हणते, अंशुमन सर हे बघा, जजेस
जजेस काहीतरी गोंधळ झालाय, गडबड झालीये, यांची चिठ्ठी त्या बॉक्समध्ये असू शकत नाही. बघा बघा, जानकी आणि ऋषिकेश हेच नाव लिहिलंय का? मला नाही वाटत या दोघांचं नाव असेल यात. बघा बघा, घोळ झालाय काहीतरी. अंशुमन म्हणतात, अहो काय ऐश्वर्या मॅडम, असं कसं घोळ होईल? अहो तुम्ही स्वतःच्या हाताने चिठ्ठी काढली आहे ना. ऐश्वर्या म्हणतात, अहो पण असं होणं शक्यच नाहीये. अंशुमन म्हणतात, मॅडम कशाला गोंधळ घालतायत, चला आता स्पर्धेला सुरुवात करायची आहे. आता मात्र ऐश्वर्या त्या डब्बा उघडायला जाते पुन्हा आणि म्हणते, असं कसं यांचं नाव येऊ शकत नाही. आणि ते डब्बा पुन्हा चेक करायसाठी म्हणून पुढे जातीये ती चिठ्ठी बघायला जजेसकडे. पण आता ऐश्वर्या जेव्हा पुढे येते ना प्रेक्षकांनो, तेव्हा अचानक तिचा पाय साडीमध्ये अडखळतो. हे दृश्य इतकं सुंदर दाखवलंय त्यांनी. आणि ती जोरात तिच्या डोक्यावर पडणार असते तेव्हा जानकी तिला सावरते आणि म्हणते, ऐश्वर्या तुला मी असं सहजासहजी तोंडावर पडू देणार नाहीये, काळजी नको करूस. आता ऐश्वर्या तिच्याकडे बघतच राहते जानकीकडे. जानकी जोरात तिचा हात ओढते आणि म्हणते, ही 7वी फेरी ना ऐश्वर्या, तुला 7 जन्म लक्षात ठेवायला लावीन मी. बघ ऐश्वर्या, ज्या स्पर्धेतून तू मला बाहेर काढलं त्या स्पर्धेत तू मला पुन्हा एकदा घेतलंस ऐश्वर्या, तेही तुझ्या हाताने. आणलंच आहेस ना मला स्पर्धेमध्ये, आता मी तुला कशी निराश करेल ऐश्वर्या? सांगितलं होतं ना मी तुला, शेवटच्या फेरीमध्ये तुला टक्कर द्यायला मीच तुझ्या समोर असणार आहे. जानकी फुल जोश मध्ये आहे. आता म्हणते कशी? जानकी म्हणते, आता बघते ना ऐश्वर्या, ससा कसा जिंकतो ते, तू बघशील आता का सौ कसं जिंकतं ते. श्री आणि सौ ही ट्रॉफी जानकी ऋषिकेश रणदिवेच जिंकणार आहे ऐश्वर्या, तू बघत राहा ग. आता ऐश्वर्या पुन्हा पांढरी पिवळी पडली आहे. ऐश्वर्याकडे बोलायला शब्द अपुरे पडलेत. ऐश्वर्याकडे शब्दच नाहीये, फक्त ती जानकीला खुन्नस देतीये. इकडे ओवी निघाली आहे शाळेमध्ये, पण ओवीला काही शाळेत जायचं नाहीये कारण आज फायनल आहे. आता ओवी गुलाबला म्हणत असते, मी काही शाळेत जाणार नाहीये गुलाब दादा. गुलाब म्हणत असतो, असं काय करता ओवीताई, अहो मला जानकीताई रागवतील आणि मला तुम्हाला शाळेत सोडून स्पर्धा बघायला जायचंय. आता ओवी म्हणते, मला पण जायचं स्पर्धा बघायला गुलाब काका, मला जायचंय. गुलाब म्हणतो, अहो नाही हो, मला ताई ओरडतील, ऐकाव माझं, असं नाही करू शकत मी, मला नाही नेता येणार तुम्हाला स्पर्धेला. आता गुलाब असं बोलतो तेवढ्यात तिथे सुमित्राबाई येतात आणि म्हणतात, ओवीची आजी तर घेऊन जाऊ शकते ना तिला स्पर्धेला. ओवी खुश होते आणि आजीबाईच्या गळ्यात पडते आणि म्हणते, बघ ना आजी, बरं झालं बाई तू आली. अगं हे गुलाब काका बघ ना, मला नेतच नाहीये स्पर्धेच्या ठिकाणी. सुमित्राबाई गुलाबला ओरडतात आणि म्हणतात, काय हो गुलाबराव, तुम्ही ऐकत नाही आमच्या ओवीबाईचं? आमच्या ओवीबाई सांगतात ते ऐकायचं. ओवीबाई तुम्हाला कुठे जायचंय? मग आता ओवी म्हणते, श्री आणि सौ स्पर्धा बघायला जायचंय मला. ओवीला आजी म्हणते तिची, काय सांगता काय ओवीबाई, अहो मी पण तिकडेच चालली आहे, चला घेऊन जाते तुम्हाला. ओवी आता खुश झाली आहे. आता गुलाबला वाटतं जानकी ओरडेल. आता सुमित्राबाई आधी म्हणतात, पण तुमची स्कूल बॅग युनिफॉर्म त्याचं काय करायचं? ओवी म्हणते, अगं आजी आत्ता आले मी चेंज करून. गुलाब म्हणतो, आईसाहेब तुम्ही स्पर्धा बघायला येणार आहे ना? आता सुमित्राबाई म्हणतात, हो रे गुलाब, आज महत्वाचा दिवस आहे, मला तर जावंच लागेल स्पर्धेला. तेवढ्यात त्याला सगुणाचा फोन येतो. गुलाब म्हणतो, बघा आला माझ्या बायडीचा फोन, मी जाऊ का पुढे आईसाहेब, तुम्ही या मागून. आता या सुमित्राबाई म्हणतात, हो रे बाबा जा तू, काळजी करू नको, मी आहे, मी ओवीला घेऊन येईल. आता गुलाब ओवीला सुमित्राबाईंच्या हवाली करतो आणि तो स्पर्धेसाठी पुढे जातो. आता सुमित्राबाई ओवीला म्हणत असतात, ओवी बेटा अगं लवकर आवर. आता त्या बिचाऱ्या बाहेरच उभ्या आहेत. आता स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांनो स्पर्धा सुरू झाली आहे. आता खरा जोश एकदम फुल ऑन आहे. आता इथे अंशुमन म्हणतात, ऋषिकेश जानकी रणदिवे आले स्पर्धेमध्ये परत, सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या आता कसं होणार, आपण हरणार. ऐश्वर्या म्हणते, सारंग रडू नका, आपणच जिंकणार आहे आज. आता पुढे अंशुमन स्पर्धेचं स्वरूप सांगतायत. आता फायनल मध्ये जरा रंगवलाय बरं का हा खेळ. आता नवरा बायको एकत्र असतात म्हणूनच त्यांचं नातं आणि लग्न हे घट्ट होत जातं. आता ही सगळी नाती कशी घट्ट आहेत ते बघण्यासाठीच हा फायनल राऊंड आलाय. आता तुम्हाला तिथे त्या लाकडी गाड्या दिसत आहेत का? त्या लाकडी गाड्यांना दोऱ्या पण बांधण्यात आलाय. आता त्या लाकडी गाडीवर आधी सौ बसतील आणि मग त्यांचे श्री ओढत ओढत त्यांना त्या बाउंड्री पर्यंत घेऊन जातील. पण हा खरा ट्विस्ट नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता सगळ्यांना वाटते की नवरे ओढणार म्हणजे सोपं आहे. आता ऋषिकेश तर कुस्तीपटू आहे त्यामुळे त्याला काय अवघड आहे, अगदी सहजासहजी जिंकेल तो. पण नाही, इसमें तो बडा ट्विस्ट आहे. आता सगळे ओरडायला लागतात त्या गावकरी लोक, आमचे ऋषिकेश दादा कुस्तीपटू आहे, तेच जिंकणार.
आता त्या बाजूच्या ताई म्हणतात आमच्या जानकीताईला मेहनतीची सवय आहे, त्यामुळे आमच्या जानकीताईच जिंकणार, ऋषिकेश दादा जिंदाबाद असे ते ओरडा करायला लागतात. पण आता सगळेजण खुश असतात. जानकी म्हणते आता तुम्ही मला ओढणारच. अवंतिका सौमित्र दोघे जण त्यांच्याकडे बघतात. पण आता मात्र आलाय पुढचा ट्विस्ट. अंशुमन म्हणतात अरे 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 ऐका पुढचा ट्विस्ट बघा. यानंतर श्री गाड्यावर बसतील आणि सौ गाडी ओढतील आणि घेऊन जातील तिथपर्यंत. पण आता हा जो ट्विस्ट आहे हा पूर्ण करायचा आहे आणि विजेती जोडी स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर रक्कम जिंकणार आहे 25 लाखाची. खरं तर प्रेक्षकांनो जोखमीचा खेळ आहे, म्हणजे शरीराचा खेळ आहे. म्हणजे या बायकांना या माणसांना ओढणं किती अवघड आहे. खरं तर बायका खूप मोठी कामं करतात, त्यात प्रश्न नाही, पण तरी सुद्धा या खेळामध्ये रिस्क आहे असं मला म्हणायचं आहे. पण तरी सुद्धा भारी रंगवलाय प्रेक्षकांनो, गेम अप्रतिम रंगवलाय. तर आता टेन्शन आलं ना या ऐश्वर्या सारंगला धमकवत असते. सारंग आता फुल फोर्सनं गेम खेळायचा, फुल फोर्सनं. सारंग म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला निराश करणार नाही, तुम्ही बघाच आता मी पूर्ण ताकद लावीन. आणि आता ऐश्वर्याला तो माणूस आहे ना पलीकडचा तो म्हणजे टाळ्या वाजून असं उत्साह देत असतो की तुम्ही जिंकताल. पण आता गडबड केली बरं का त्या माणसाने. जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला मला ओढणं सहज शक्य आहे. मग ऋषिकेश म्हणतो अगं जानकी तुझं काय, अगं तू मला कशी काय एवढ्या ताकदीने ओढशील. आता जानकी म्हणते हे बघा ऋषिकेश, आर नाही तो पार, आपल्याला हा खेळ जिंकायचाच आहे. काही झालं तरी आपण काहीही करू आणि हा खेळ जिंकू. ऋषिकेश तिला समजवत असतो अगं जानकी माझं वजन जास्ती आहे. पण जानकी त्याला समजवते की माझ्यामध्ये जिद्द आहे, 100% मी पूर्ण प्रयत्न करेल आणि माझी शक्ती पणाला लावेल. हे बघा काळजी करू नका, आपल्याला जिंकायचंय, आपल्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी. आता अवंतिका सौमित्र दोघांनी ऑल द बेस्ट दिलाय त्यांना. आणि सौमित्र म्हणतो बरं झालं आज जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या खेळात आलेत आणि आपल्याला आज दादा वहिनी जिंकले पाहिजे. अवंतिका म्हणते अरे मला तेच वाटतंय, अरे एक वेळेला आपण जिंकू शकतो पण ऋषिकेश दादाचं वजन जानकी वहिनीनं कसं पेलवेल. आता ही ऐश्वर्या म्हणते या जानकीला अजिबात ऋषिकेशचं वजन पेलता येणार नाहीये, कारण आज हा कासव हरणार आहे आणि हा झोपलेला ससाच जिंकणार आहे, तेही झोपल्या. आता ऐश्वर्याचं ओव्हर कॉन्फिडन्स नडला ना तिला. सारंग म्हणतो यस ऐश्वर्या यस. आता हे सगळे पुटपुटतात बरं का हळूहळू. आता सारंग म्हणतो अवंतिका आणि सौमित्रचं काय करायचं. मग ऐश्वर्या म्हणते अहो त्यांची काळजी करू नका, त्यांची सोय मी ऑलरेडी केली आहे. ऐश्वर्याने काय चिटिंग केली आहे ना ते बघा. आता ऐश्वर्या त्या माणसाकडे बघते कारण त्याने ऑलरेडी रात्री सगळी सेटिंग लावलेली आहे. ऐश्वर्या म्हणते जानकी आणि ऋषिकेश तर जिंकणार नाहीयेच आणि सौमित्र आणि अवंतिका पण बाद होतील, जिंकेल ते फक्त ऐश्वर्या. बघालच तुम्ही सारंग. आता या माणसाने ना काय केलं प्रेक्षकांनो, रात्री त्या दोऱ्या ज्या आहेत ना त्या अशा अर्ध्या कापून ठेवल्यात. म्हणजे जानकी आणि सौमित्र या दोघांच्या ज्या गाड्या आहेत ना त्या गाडीच्या दोऱ्या कापल्यात. आता तेवढ्या तिथे ते दुसरे जज येतात आणि म्हणतात काय रे दीपक काय करतोयस इथे एवढ्या रात्रीचा. मग आता तो दीपक म्हणतो काही नाही सर, बघतोय मी गाड्या व्यवस्थित लागल्यात का. मग ते म्हणतात ठीक आहे बघ, पण इथे रेंगाळू नको, बाकी अजून भरपूर कामं करायचीत आपल्याला, चल इथून. त्यामुळे काय झालं प्रेक्षकांनो की या दीपकचं काम राहिलंच आणि जानकी आणि ऋषिकेशच्या गाडीची जी दोरी आहे ती त्याने कापलीच नाहीये. आणि ही गोष्ट ऐश्वर्याला माहितीच नाहीये प्रेक्षकांनो, कारण त्याने ऐश्वर्याला ते सांगितलंच नाहीये. ऐश्वर्या फुल कॉन्फिडंट आहे आता की ती जिंकणार. तेवढ्यात तिथे सुमित्राबाई आणि ही ओवी येतात, तर ते सिक्युरिटी गार्ड त्यांना आज जाऊ देत नाही गर्दी असल्यामुळे. आता या सुमित्राबाई म्हणतात अरे बाबा माझे तीनही मुलं इथं खेळतायत स्पर्धेमध्ये, मला आज जाऊ दे. ओवी म्हणते अहो माझे आई बाबा आहेत आतमध्ये, जाऊ द्या आम्हाला. आता तो माणूस म्हणत असतो अहो आतमध्ये चेंगराचेंगरी होईल, तुम्हाला त्रास होईल आजी, जाऊ नका. गुलाब येतो तिथे आणि म्हणतो काय झालं आई साहेब. मग त्या सांगतात की हा आतमध्ये जाऊ देत नाहीये. गुलाब म्हणतो ओ गणेश दादा तुम्ही नवीन आहात या गावामध्ये, तुम्हाला माहिती नाहीये आमच्या जानकीताई आणि ऋषिकेश दादाच्या आई आहेत ह्या. आता तो बिचारा सिक्युरिटी गार्ड म्हणतो हो का, अहो मला माहिती नव्हतं हो. लगेच ओवी म्हणते मग आमच्या जानकी रणदिवे ताईंच्या सासूबाई आहेत ह्या आणि तुम्ही यांना रोखताय आतमध्ये जाण्यापासून. आता जानकी आणि ऋषिकेशचं नाव घेतल्यावर कसा मोठेपणा मिळवतायत बघा सुमित्राताई. लगेच त्या सिक्युरिटी गार्डने माफी मागितली त्यांची, सॉरी मला माहिती नव्हतं, जा तुम्ही आज जा.
मग आता या सुमित्राबाई असा त्यांचा पदर मस्त भिरकावत आतमध्ये आल्यात मोठेपणाने आणि ओवी म्हणते, मग माझ्या आईची सासू आहे बाबा ही. ओवी फार मोठ्या माणसांसारखं बोलते. असो, आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे, स्पर्धा रंगली आहे. प्रत्येक जण देवाचं नाव घेते, आपल्यालाच जिंकायचंय, आपल्यालाच जिंकायचंय. प्रत्येकाच्या समोर एक लक्ष आहे. आता जानकी ऋषिकेश एकमेकांना ऑल द बेस्ट देत आहे. सगुणा यांना ऑल द बेस्ट देते लांबून. आणि आता प्रत्येक जण गाडीवर बसताय. आता गाडीवर बसण्यापूर्वी जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना काळजी व्यक्त करतात की सांभाळून घ्या, तुम्हाला लागेल सवरेल, नीट करा. जानकी त्याला सांगते, ऋषिकेश तिला म्हणतो तू पण व्यवस्थित खेळ. आणि सारंग आणि ऐश्वर्या बघा, म्हणजे प्रत्येक जोडीचं बॉन्डिंग कसं असतं ना प्रेक्षकांनो, ते या मालिकेमध्ये खूप छान दिसतं. आता हा ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग सगळेजण सज्ज झालेत त्यांच्या बायकांना अशा पद्धतीने ओढायला. तर ऐश्वर्या मात्र सारंगला मोठ्या मोठ्याने ओरडत असते, सारंग सारंग फुल फोर्स लावा. तर अंशुमन म्हणतात, चला स्पर्धेला सुरुवात झाली आहे, प्रत्येक श्री आणि सौ तयार आहे स्पर्धेमध्ये. आता श्री गाडी खेचतील आणि तिकडनं येताना सौंनी श्रीची गाडी खेचायची आहे. बाप रे प्रेक्षकांनो, स्पर्धा अटीतटीची आहे. म्हणजे काही लागलं सवरलं जीवावर बेतू शकतं, खरंच बेतू शकतं. कारण वजन उचलणं सोपं आहे का? तर बघा पुढे काय घडलंय. तर आता अंशुमन यांनी बऱ्याच वेळ कॉमेंट्री केली आहे आणि फायनली स्पर्धेला सुरुवात झाली. शिट्टी वाजवतात ते आणि आता प्रत्येक जण म्हणजे ऋषिकेश अगदी जीवाच्या आकांताने त्या जानकीला ओढत असतो. खरं तर जानकी एकदम हलकी आहे, जास्ती वजन नाहीये तिचं, त्यामुळे ऋषिकेश अगदी अलगदपणे तिला तिथपर्यंत घेऊन जातो. पण थरार बघा कसा रंगवलाय त्यांनी. आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते, सावकाश ऋषिकेश सावकाश, लागेल तुम्हाला. आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, सारंग सारंग जोरात ओढा, जोरात फुल फोर्स लावा, फुल फोर्स. सारंगची हवा टाईट झाली आहे फोर्स लावता लावता. आता ती केवढी हा केवढा. मग आता अवंतिका म्हणत असते सौमित्राला, सौमी सावकाश. आणि आता बघा प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने ऋषिकेश जोर जोरात ओढतोय जानकीला. म्हणजे फास्ट पळतोय तो ऋषिकेशच यांच्यामध्ये, कारण तो कुस्तीपटू आहे आणि त्याच्या ताकदही जास्ती आहे. आता जानकी त्याला म्हणत असते, अहो ऋषिकेश लागेल तुम्हाला. मग आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी लागू दे, काही होत नाही, स्पर्धा आहे ही, इतकं लक्ष देऊ नकोस तू. आता ऐश्वर्या बघा आरडाओरडा करताना बारी दिसते प्रेक्षकांनो. सारंग लगली मध्येच त्या ऋषिकेशकडे बघतो, सौमित्राकडे बघतो आणि अचानक त्या माणसाने दोरी कापलेली असते ना एका गाडीची, ती गाडी नेमकी या सौमित्र आणि अवंतिकाला मिळाली आहे बहुतेक. त्यामुळे रस्त्यातच ती दोरी तुटते आणि अवंतिका जोरात पडते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या जोडीकडे जातं. जानकी जोरात ओरडते, अवंतिका लागलं. आता लगेच सगळेजण तिकडेच बघतात, लागलं की काय, यांना काय झालं, काही डॅमेज झाला का. पण आता सौमित्र पटकन जवळ येतो अवंतिकाच्या आणि तिला म्हणतो, लागलं का तुला? अवंतिका कुठे? अवंतिका म्हणते, मी ठीक आहे, काही झालेलं नाहीये मला सौमी. ती तिथल्या तिथे अशी पडते. मग अवंतिका जोरात ओरडते, वहिनी आमच्याकडे लक्ष देऊ नका, मी ठीक आहे, तुम्ही स्पर्धा खेळा, जा पुढे. आणि आता ऐश्वर्या पण सारंगला ओरडत असते, सारंग फास्ट करा. ऐश्वर्याला असं वाटत असतं ती गाडी डोक्यावर घेऊन पुढे पळून जाऊ का काय. आता बघा जानकी म्हणत असते, ऋषिकेश सावकाश, लागेल तुम्हाला. मग ऋषिकेश ओरडत असतो, जानकी काही होत नाही मला, आता आर या पार. दोघांनी पण ठरवलंय प्रेक्षकांनो, स्पर्धेमध्ये आणि प्रेमामध्ये सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. पण आता पुढे बघा काय घडलंय. अंशुमन मध्ये कॉमेंट्री करतात. मग आता पुढच्या बाउंड्रीवर गेल्यावर इथे एक्सचेंज केलेत त्यांनी पार्टनर. म्हणजे आता या श्री खाली बसणार, म्हणजे नवरे खाली बसणार आणि बायका ओढणार. बापरे, आता ऋषिकेशला ओढणं म्हणजे खरंच जानकीसाठी चॅलेंज आहे. ती जानकी किती उडशुके चिवळी आणि सारंगला ओढणार. ऐश्वर्याला काय अवघड आहे प्रेक्षकांनो, ती अशी पण त्याला रोज धरून आपटते, त्यामुळे तिच्यासाठी इझी आहे. तर आता एक मोठा ट्विस्ट त्यांनी आणलाय, कमाल दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग, खरंच कमाल. तुम्हाला आवडतं ना माझं सांगणं, तर मग नक्की चॅनलला लाईक करायला विसरू नका. आणि प्लीज प्रेक्षकांनो, खूप प्रेक्षक नाही करत आहे चॅनल सबस्क्राईब, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता पुढे खूप मोठा ट्विस्ट आहे. आता नाना बोलायला लागणार आहेत. जानकी आता बजरंगबली की जय असं म्हणून ऋषिकेशला ओढत असते. तिच्या नाकी 9 आले तर प्रेक्षकांनो. ऋषिकेशला ओढता एवढं सोपं नाहीये. सुमित्राबाईंचा जीव थोडा थोडा होतोय. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी हळू, त्रास होईल तुला, जानकी त्रास होईल. आता ही ऐश्वर्या मात्र जोरात ओढतीये त्या सारंगला. आणि इकडे आता जजेसला टेन्शन आलंय, कारण जानकी ओढूशी, ऋषिकेश एवढा, कसं होईल पुढे. मग अशी स्पर्धा ठेवायचीच कशाला. पण असो, ट्विस्ट आहे बाबा स्पर्धेमध्ये. मग जानकीने कसं बस त्या ऋषिकेशला असं ओढत बऱ्याच मध्ये आणलंय. पण अचानक एका गड्ड्यामध्ये ती गाडी जाऊन फसली आहे.
ते स्केटिंगचे कसे असतात ना चाकं, तसेच या गाडीचे चाकं आहेत बारीक बारीक. आता ते चाक काही खड्ड्यातून निघेना आणि या ट्विस्टवर त्यांनी हा भाग संपवलाय. आता ऐश्वर्याला वाटतं जीत माझीच आहे, मीच जिंकणार आहे. दोघीही अगदी बाउंड्री जवळ आलाय आणि आता ऐश्वर्या काय करते प्रेक्षकांनो, मध्येच दोरी सोडून देते आणि जोरजोरात आरडाओरडा करत म्हणते मीच जिंकले, मीच जिंकले. ऐश्वर्या कधीच हारत नसते. जानकीला ती अशी आरडाओरडा करून सांगत असते. तेव्हा जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, तू जिंकण्याच्या नादात काय करून ठेवलंयस ते बघ जरा मागे. आता ती असं म्हणते आणि ऐश्वर्या मागे बघते आणि मागे काय झालंय प्रेक्षकांनो, एकतर ती दोरी तिने आधीच मागे सोडली आहे, नाहीतर सारंगला काहीतरी मोठी दुखापत झाली. कारण गावकरी लोक अक्षरशः ते दृश्य बघून रडतात प्रेक्षकांनो. आणि ऐश्वर्या जानकी रडायला लागते आणि ऐश्वर्या घाबरते. काय केलं असेल ऐश्वर्याने? उद्याचा भाग स्किप करू नका, मिस करू नका. भारी आहे आजचा भाग, आवडला, खूप मोठा भाग होता प्रेक्षकांनो. नक्की आठवणीने चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी नसेल केले त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भागाची वाट बघा. भेटूयात उद्या. धन्यवाद.